सुजाताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. छान टेस्टी हेल्दी असे हे ड्रायफ्रूट किंवा डिंकाचे लाडू तुम्ही पाहू शकता. डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आपण हे आता बघू. हे मी 1 वाटी काजू घेतलेले आहे, 1 वाटी बदाम घेतलेले आहे आणि 1 वाटी खारीक घेतलेली आहे. खारीक मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि ही खारीक काळी खारीकच घ्यावी, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. बाजारामध्ये काळी आणि पिवळी खारीक अशी मिळतात. आणि हे खोबरं आहे, वाळलेलं खोबरं आहे, नारळ, वाळलेलं नारळ. याचं मी 1 वाटी हे बारीक करून घेतलेलं आहे. हे नारळसुद्धा त्याचे मागचा भाग काळी असलेली घ्यावी. आणि ही डिंकाची पावडर आहे. हे डिंक आपल्याला बाजारामध्ये मिळतो, हा असा डिंक मिळतो. त्याला मिक्सरमधून मी बारीक करून याची पावडर बनवलेली आहे. आणि 2 चमचे खसखस घेतलेली आहे आणि काही किशमिश घेतली आहे आणि 7-8 अंजीर घेतलेले आहे. मला याच्यामध्ये अंजिराची टेस्ट खूप आवडते म्हणून मी अंजीर घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर गूळ किंवा साखर घालायची, किंवा खारीक पावडर जर जास्ती घातलं तर गूळ आणि साखर घालायची जरुरी नाही आहे. तर मग चला आपण बघू लाडू कसे बनवतात ते. ही खसखस घेतलेली आहे 2 चमचे. ही खसखस आपण तूप न टाकताच कोरडी अशी भाजून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे बदाम आहे, हे बदाम आपण थोडेसे भाजून घ्यायचे. आता हे छान भाजून झालेले आहे. गॅस बंद करून घ्यायचा. आता ह्याच कढईमध्ये हे काजू घालून घ्यायचे आणि ह्याला पण आपण 1 मिनिट आपण ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आता ह्या कढईमध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यामध्ये ऑलरेडी कोकोनट ऑइल असतेच, त्याच्यामुळे आपल्याला जास्त तूप टाकायची गरज नाही आहे. असंच हे भाजलेलं जाते. हे अंजीर आहे, ह्याचे आपण कैचीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. अंजिरामुळे डिंकाच्या लाडूला खूप छान टेस्ट येते आणि याला भाजायची काही गरज नाही आहे. असे आपण सर्व तुकडे करून घेऊ. काजू आणि बदाम छान भाजून झाले आणि थंडसुद्धा झालेले आहे. त्या काजूची आपल्याला बारीक पावडर बनवायची आहे आणि बदाम थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे. ते लाडू खाता वेळेस आपल्याला थोडंसं एक जाडसर असा दाणा आला म्हणजे बदामाचा खूप छान टेस्टी लागतो, म्हणून बदाम थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे. काजूची पावडर आता बारीक झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बदामाची जाडसर अशी पावडर बनवायची आहे. ही बदामाची अशी जाडसर पावडर बनवली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी ही खारीक पावडर घालत आहे. नंतर हे खोबरं घालत आहे. नंतर ही किशमिश, नंतर हा अंजीर आहे, बारीक आपण कट केलेली आहे. ही डिंक पावडर आहे. डिंक पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा ड्रायफ्रूटही तुम्हाला कोणते आवडीचे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. ही खसखस आहे आणि मी 1/2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर आवश्यकतेनुसार घालायची, किंवा आपण खारीकची पावडर जर जास्ती घातलं तर पिठी साखर टाकायची सुद्धा गरज नाही आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तूप गरम झालेलं आहे आणि हे तूप आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार जोपर्यंत आपला लाडू बनत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे. आता हे तूप एवढं सफिशियंट आहे, याचा लाडू बनतो. मी 2 वाट्या तूप घेतलं होतं तर याच्यामधलं एवढं उरलं आहे.
असे आपण लाडू बनवायचे आहे. तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी याच्यामध्ये विलायची पावडर किंवा जायफळ पावडर टाकणार नाही आहे, कारण मला पूर्ण ड्रायफ्रूटचाच स्वाद आला पाहिजे, म्हणून मी हे दोन्ही टाकणार नाही आहे. असे हे ड्रायफ्रूटचे लाडू मस्त टेस्टी असे हे ड्रायफ्रूट किंवा डिंकाचे लाडूसुद्धा आपण म्हणू शकतो. हे टेस्टी आहे आणि खूप हेल्दी अशी डिश आहे. म्हणून हे डिलिव्हरी झालेल्या न्यू मॉमला हे लाडू आवर्जून खायला देतात, किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा कोणीही बनवून हे लाडू खाऊ शकतो. असे हे टेस्टी लाडू आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्हाला जर साखर नको असेल किंवा गुळही नको असेल तर तुम्ही खारीकची पावडर वाढवून त्याचा गोडवा आणू शकता. असे हे टेस्टी लाडू आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.